अमोल मिटकरी, तू माझ्या नादी लागू नको, तुझं लय अवघड होईल. सुरेश धस यांचा मिटकरीना इशारा. अमोल मिटकरी लहान आहे, तू कोणाच्या नादी लागतोयस? या रगेलच्या नादी लागू नको, तुझं लय अवघड होईल, असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. ते बीड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. सुरेश धस म्हणाले, तपासाच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीत नवीन SP यांना कोण कशा पद्धतीनं वागतं हे सांगितलं पाहिजे. इथले काही पोलीस हे आकाने नेमणूक केल्याने संपूर्ण माहिती आकाला पुरवतात. हे होणं अत्यंत घातक आहे. पोलीस दल आरोपींना मदत करत असेल तर अवघड आहे. आकापर्यंत पोहोचेपर्यंत माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आका पुढे जातो. पीक विमा, राख, गायरान जमीन ढापण्याचा पॅटर्न आम्ही सांगितला. उद्या अजून लोक येणार आहेत, त्यांच्यासमोर अजून पॅटर्न सांगू. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडले पाहिजेत, हे आमचं मत आहे. वाचवण्यासाठी कोणी येणार नाही. माझे आणि वाल्मिक कराड यांचे काय सुमधुर संबंध होते हे उद्या जाहीरपणे सांगणार आहेत. तुमच्याबरोबर म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यासोबत देखील संबंध होते. का बिघडले सांगा. कोण अमोल मिटकरी? अमोलला सांगा माझं सांगणे. तू कोणाच्या खिशात हात घाल, माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको. या आगीत तेल ओतण्याचं काम तू करू नको, असा सल्ला भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना दिलेला आहे. एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करताय. अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडन. मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडं बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.